गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या स्पर्धेच्या दरम्यान केलात. खूप खूप अभिनंदन. तर या ठिकाणी येळापूर आणि सोनवडे दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले. तर दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू मात्र अजून आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये पोहोचले नाहीत. कृपया सहकार्य करा. लगेचच आपले अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघांनी कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचे आहेत. कृपया गोलंदाजीचं नाव सचिन गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन येईल तो सचिन. बॅट्समन नॉन स्ट्राईकला दोघांचा विजय. सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. येळापूर संघाकडून विजय स्ट्राईकला असेल तो विजय, नॉन स्ट्राईकला सुद्धा विजय. अर्थातच विजय मिळवायचा या हेतूने उतरलेली ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. येळापूर बॅटिंग येळापूर. तर सलामीची जोडगोळी मैदानात दिसते विजय. आणि यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. पहिल्या वहिल्या चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च केली जाते. तो गोलंदाज सचिन याच्या मार्फत. पुन्हा एकदा विजय फलंदाजीसाठी तयार. मर्यादित 2 षटकांचा हा सामना. यावेळी मात्र पुढे येऊन खोदून मारण्याचा प्रयत्न. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पैकी मात्र थोडीशी उशिरा झाली. तोपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केली ती विजयाने एका धावेने आपल्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला. संघ पोहोचतोय बिनबाद 1 या धावसंख्येवरती. आता मात्र नॉन स्ट्राईकचा विजय फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तो येळापूर संघाकडून. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती सचिन याचा हा पुढचा चेंडू. तिसरा चेंडू. चला स्पीडअप घ्या थोडा. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज विजय याचा. यामुळे सपशेल नांगे टाकताना दिसतोय तो फलंदाज. चेंडू मात्र जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली दिसते. एका या धावसंख्येवरती बिनबाद 1 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूच्या सांगते अखेरीस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सचिन तयार. फलंदाजी मार्कवरती फलंदाज तयार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. चौथा चेंडू सांगते अखेरीस. संघाची धावसंख्या मात्र 1. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसत होता गोलंदाज. आता मात्र थोडासा भरकटलेला मारा. सलग 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आता मात्र 16 चेंडूची सांगता होताना आपल्याला दिसते. दरम्यान संघाची धावसंख्या पोहोचते ती 2. दरम्यान आता मात्र उंच मारलेला हा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. तोपर्यंत बॅकअप मात्र चांगला होता. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पण पूर्ण केल्यात. या 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 4. बिनबाद 4 अशी धावसंख्या पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय सचिन याचं मोठे प्रहार करण्यापासून परावर्तित करतोय तो फलंदाजांना. आता मात्र सुरेख फटका पॉईंटच्या दिशेच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पॉईंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. तो येळापूर संघाचा विजय याच्या रूपामध्ये नक्कीच विजय आउट झाला. तर आता मात्र विजय बाद परतल्यानंतर नवीन फलंदाज अनिकेत मैदानात सरसावताना दिसतोय. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या. मर्यादित 2 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक सचिनने हाताळलं होतं. आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या. चला थोडं स्पीडअप घ्या. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. अंतिम सामना या दिवशी आपल्याला खेळवायचा आहे. तर गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघाकडून दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मोठा प्रहार केलाय नयनच्या गोलंदाजीवरती. क्षेत्ररक्षकाकडे मात्र कोणतंही उत्तर नव्हतं. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी.
6 खणखणीत 6 धावांनी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. अर्थातच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना दिसतोय तो येळापूर संघ. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूच्या सांगते केरेस संघाची धावसंख्या एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुढे हुक करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गोलंदाजाने आपल्या शैलीमध्ये बदल केलेला आणि नक्कीच फलंदाजाला चेंडू इथे बेट करून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. अर्थातच या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूमध्ये मोठे प्रहार होतील का हे पाहणं मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावते 11 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नयन तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिडॉनच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. अर्थातच मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स सीमा पार 4 धावा आणि 15 धावांशी संघाची धावसंख्या मात्र उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना नयन याचं शेवटचे 2 चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवायचा होता परंतु थोडासा स्वैर मारा पाहायला मिळाला नयनाचा आणि नक्कीच अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 16. एक गडी बाद 16 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा नयन गोलंदाजी मार्कवरती तयार. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील नयनची या गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू जाऊन पायावरती आदळलाय तोपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेनिशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. आता मात्र शेवटचा चेंडू नयन याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेलबाद. नक्कीच इथे विकेट प्राप्त होते ती नयनला. 2 गडी बाद संघाची धावसंख्या होते ती 17 म्हणजे 18 धावांचं लक्ष ठेवले ते सोनवडे संघासमोर. 12 चेंडू आणि 18 धावा. लगेचच येळापूर संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सोनवडे संघाने आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवा. हा सामना लगेचच स्पीडअप मध्ये खेळून घ्यायचा आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. चला येळापूर संघाने लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सोनवडे संघाने आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवण्यासाठी तयार ठेवायची आहे. बारा चेंडू आणि 18 धावा असं समीकरण असेल जिंकण्यासाठी ते सोनवडे संघाला. सिद्धोरक्षणात चषक 2025 आपण थरार पाहतोय आणि या थरारामधील अंतिम चरणातील काही सामने या ठिकाणी अजून होणं बाकी असेल आणि चालू असलेला हा आपण सामना पाहतोय येळापूर विरुद्ध सोनवडे या 2 संघादरम्यान. येळापूर संघाने प्रथम फलंदाजी करत जवळजवळ 12 चेंडूमध्ये 17 धावा जमा केल्यात आणि 18 धावांचं लक्ष ठेवलंय ते सोनवडे संघासमोर. अर्थातच 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण सोडवण्यासाठी उतरलेली जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ते फलंदाज कृपया सोनवडे संघाने आपला अतिरिक्त खेळाडू हर्षल आणि विजय आपली सलामीची जोडगोळी
आपल्याला मैदानात पाहायला मिळते ती सोनवडे संघाकडून. तर येळापूर संघाकडून गोलंदाज विजय पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसेल. 12 चेंडू आणि धावा करायच्या त्या 18, म्हणजे हाही सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाही. जमलेले तमाम प्रेक्षक या ठिकाणी युट्यूबला जोडले गेलेले प्रेक्षक मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत. श्री गोरक्षनाथ चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. एका दिवसामध्ये ही स्पर्धा संपूर्ण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न या कमिटीने घेतले, या स्वयंसेवकांनी घेतले होते आणि तीच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता, पहिल्या चेंडूवरती निर्धाव गणना केली जाते. अर्थातच 0 ही धावसंख्या फलकावरती लागते. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. आता मात्र सुरेख फटका चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारलेला, इथे छत्ररक्षक मात्र तैनात असेल तेव्हापर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली. चपळाईने एक चेंडूची फेकी केली गेली आणि एका धावेवरती रोखण्यात यश मिळवले. आता मात्र समीकरण बदलते. 10 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी ते सोनवडे संघाला. एक धाव फलकावरती लागली आहे. बिनबाद एक अशी धावसंख्या पहिलं षटक चालू असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अर्थातच 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुलटॉचा चेंडू केला होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र समीकरण बदलते. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावा करायच्या आहेत ते 16. 2 ही धावसंख्या फलकावरती लागल्या 18 धावांचा पाठलाग करताना, म्हणजेच 16 धावांची अजून नितांत गरज असेल कंपल्सरी चेस करण्यासाठी. ते सोनवडे संघाला 9 चेंडू तर 16 धावा बनवाव्या लागतील. यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा समीकरण एका धावेनिशी बदलते. शिल्लक असतील ते 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 15 धावा बनवावे लागतील ते जिंकण्यासाठी सोनवडे संघाला. पहिल्या षटकामधले 4 चेंडू समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या फलकावरती लागलेली आपल्याला दिसते. ती 3 ही धावसंख्या बिनबाद 3 अशी धावसंख्या संत गतीने केलेली सुरुवात. परिणामता अजूनही संघाला 8 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असताना एक मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल आपल्या गोदीमध्ये. लगेचच दुसरा फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. इथे मात्र झेल बाद होऊन परततोय. पहिला हादराव बसतोय संघाला. संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 3 अशी धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. थोडंसं स्पीडअप घ्या, फलंदाजाने थोडंसं सहकार्य करण्याची गरज आहे. सात चेंडू आणि 15 धावा असं असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहावयास मिळतोय. तर या ठिकाणी माननीय श्री संतोषजी बळीराम शिरसाट साहेब अर्थातच टायगर ग्रुप भिवंडी तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त कमिटीच्या वतीने या ठिकाणी केक कट केला जातोय. त्यांच्या भावी आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक निरोगी आयुष्य लाभण्यासाठी आमच्या घोडावली देवीकडे प्रार्थना केली जाते आणि माननीय श्री संतोषजी बळीराम शिरसाट यांचा वाढदिवस या ठिकाणी केक कट करून या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जाते. अर्थात वाढदिवस साजरा केला जातोय तो आमच्या कमिटीच्या वतीने. माननीय श्री संतोषजी बळीराम शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. टायगर ग्रुप भिवंडी तालुका अध्यक्ष अर्थातच माननीय श्री संतोषजी बळीराम शिरसाट यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळी मात्र सुंदर फटका आणि चेंडू मात्र नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येतोय सीमारेषेच्या दिशेने. 6 धावांसाठी एक खणखणीत षटकारांनिशी 6 धावांनिशी संघाची धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवरती आणि या 6 धावांनी संतोषजी शिरसाट साहेब यांचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
खणखणीत षटकारांची संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडू मध्ये मला वाटतं धावा करायच्या त्या 9 ना 5 चेंडू मध्ये 9 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली म्हणजेच 4 चेंडू आणि 8 धावा. संघाची धावसंख्या होती ती 10. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल. स्पीडअप घ्या थोडा. पंचाने सुद्धा सहकार्य करा. सर्व क्षेत्ररक्षकांनी सहकार्याची गरज आहे. 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी सोनवडे संघाला. यावेळी पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न फसतोय. इथे मात्र हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू. एक धाव मात्र निश्चित मिळते. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. सोनवडे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू मध्ये 7 धावा करणं कंपल्सरी गरजेचं असेल. कारण कंपल्सरी चेस या पद्धतीचे सामने आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा पुढे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल जमिनीला दान करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅकअप चांगला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने मात्र तो झेल टिपला आणि सुरेख क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. ते येळापूर संघाकडून नक्कीच सोनवडे संघाचा एक फलंदाज तंबूत परततोय. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांच्या पसंतीस भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. जवळजवळ हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल काय नाही हे मात्र सांगणं अशक्य. आणि याच साठी केला होता अट्टहास की शेवट व्हावा गोड. आणि तेच श्री गोरक्षनाथ चषक 2025च्या माध्यमातून आपण हे सगळे सामने पाहतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जगभर ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक मानाची नावाजलेली स्पर्धा गोरक्षनाथ चषक 2025. वळू या सामन्याकडे. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावरती काटा उभा करणारा हा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 1 चेंडू शिल्लक. कंपल्सरी चेस अर्थातच 1 चेंडू आणि 7 धावा. यानंतर होणारा सामना. या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध यजमान संघ अर्थातच शिरसटवाडी संघ. यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि यावेळी इथे येळापूर संघ विजय होऊन पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. येळापूर संघाच्या संघ नायकाला विनंती असेल लगेचच आपण नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. खूप खूप अभिनंदन. आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलास. सोनवडे संघ